नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आपले ह्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो। आज हा मी प्रिन्सेस कट ब्लाऊज तुमच्याबरोबर शेअर केला होता, कसा कटिंग करायचा, कसा म्हणजे काय मेजर त्याचं घेतलंय। नंतर मला कस्टमरचा फोन आला की तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग केलाय का। अगोदर त्यांना डीपनेक हवा होता आणि नंतर त्यांनी मला सांगितलं पाठीचा जो गळा आहे तो मला बोटनेक हवाय आणि ती जी नथीची डिझाईन आहे ती मला पाठीवर यायला हवी। बरं झालं देवाच्या कृपेने मी काय केलं, ते ब्लाऊज बॅकनेक कटिंग केलेला नव्हता आणि म्हणजे केला होता पण जी मधला जो गळा होता तो कटिंग केलेला नव्हता। त्याच्यामुळे आपण आता जो बोटनेक आहे फ्रंट पार्ट डीपनेक आणि बॅक साईड बोटनेक कसं आपलं ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन बनवायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। त्याचबरोबर हा ब्लाऊजसुद्धा तुमच्यावर मी शेअर केलेला होता, कसं कटिंग केलेला आहे आणि लटकनसुद्धा मी तुमच्यावर नक्की शेअर करेल। आणि त्यानंतर आता आपण काय करूया, हा जो गळा आहे म्हणजेच मला काय म्हणायचं, हे जो बॅक पार्ट आहे तो सुद्धा मी कटिंग करून घेतला होता, पण काय हरकत नाही, दुसरा अस्तर घेऊन पुन्हा आपण आता बॅकनेक कटिंग करणार आहोत। आता ह्या बॅकनेकचं जे मेजर आहे ते कशा पद्धतीने आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आता ह्याला मी काय केलं आहे, बाजूने मला कपडा कमी पडत होता म्हणून जो फॅब्रिक उरलेलं होतं किंवा जो कपडा उरलेला होता तो मी त्याला जॉईंट देऊन घेतलाय आणि जो हे पाहू शकता हा जो बॅक साईड आहे ती तुमच्या देखत मी कटिंग केली होती, पण आता याचा काही उपयोग नाही आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा दुसरं बॅक साईड कटिंग करायची, पण फ्रंट पार्ट आहे तोच ठेवायचा आहे, पण बॅकनेक बोटनेक करायची आहे। जर असे कस्टमर असतात आपल्याकडे ज्यांना पुढच्या बाजूला डीपनेक हवा असतो, बॅकनेक बोटनेक हवा असतो, तर आपण तो कसा कटिंग करायचा ते आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं। तर मग मैत्रिणींनो, आणि ह्या ब्लाऊजची आपल्याला बोटनेक डिझाईन पण बनवायची आहे। आता ती डिझाईन कशी बनवायची ती पण अगोदर पाहून घेऊया। आता हे जे आपलं जे उंची आहे ब्लाऊजची ती घेतलेली आहे 14 इंच, म्हणजे 13 इंच रेडी आहे, हे पहा। त्यानंतर इथून शोल्डर घेतलेला आहे 7 इंच, तर शोल्डर 7 इंच घेतल्यानंतर आपल्याला जे शोल्डर घेतलं 7 इंच मोंढा घ्यायचा आहे तो कसा घ्यायचा ते सांगते। अगोदर पुन्हा एकदा आपल्याला काय करायचंय, शोल्डरचा 7 इंचाचा असा पॉइंट टाकून घ्यायचा, हा 7 इंचाचा पॉइंट टाकून घेतला तर एक रेष द्यायची। रेष दिल्यानंतर ज्यावेळेस आपण बोटनेक ब्लाऊज स्टिचिंग करत असतो किंवा कटिंग करतो त्यावेळेस काय करायचंय, अर्ध्या इंचाने गळ्याकडून आपल्याला शोल्डरच्या बाजूने खाली यायचंय की पहा, अर्ध्या इंचाने खाली यायचंय। अर्ध्या इंचाने खाली आल्यानंतर पुन्हा इथं आला आपला 7चा पॉइंट, हे पहा इथं आलेला आहे आपला 7 इंच शोल्डर, बरोबर। आता हे 7 इंच शोल्डर घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचंय, अर्धा इंच आतमध्ये येऊन तिरकी रेषेने काय करायचंय, आपल्याला ह्या पद्धतीने आखून घ्यायचं। आता इथं आखून घेतल्यानंतर मग आपल्याला किती घ्यायचंय मोंढा, हे पहा 5.5 इंच मोंढा घ्यायचा आहे। हे वरती अर्धा इंच सोडून 5.5 इंच मोंढा घ्यायचा आहे। तो मोंढा घेतला नंतर आपली छाती घडी किती आहे, 8.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, अशी पूर्ण घडी आहे 10 इंच। तर आता आपण जो मोंढ्याचा आकार आहे तो आतल्या बाजूने अर्धा इंच घेतल्यानंतर तिथून घ्यायचा आहे आपल्याला 1 इंच घ्यायचा। आणि मी काय केलं, हा जो आपला शोल्डर म्हणजे मोंढा आहे मोंढ्याचा मध्य केला आणि मध्यवरून आकार देऊन घेतलाय पाठीच्या गळ्याचा, म्हणजे मोंढ्याचा। आणि आता काय करते मैत्रिणी, आपल्याला काय करायचंय, मग तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। आता आपल्याला काय करायचंय, हे जे आपण अर्धा इंच शोल्डरला घेतलं होतं जास्तीत म्हणजे तिरकं, ते कटिंग करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्या इथूनच पाठीचा भाग कटिंग करून घ्यायचाय। आता हा पाठीचा भाग व्यवस्थित कटिंग करून घ्यायचाय या पद्धतीने। ज्या खालचा जो सरळ रेष केली होती आपण पट्टीने खडूच्या साईन, ती पण कटिंग करून घ्यायची। आता आपल्याला बोटनेकचा आकार घ्यायचा। आता मी काय करते मैत्रिणी, इथून इकडं 4 इंचावर एक पॉइंट टाकून घेणार आहे। इथून इकडं 4 इंचावर एक पॉइंट टाकून घेतला आणि इथून खाली सुद्धा मी काय करणार आहे, 4 इंचावर एक पॉइंट टाकून घेणार आहे। आता मला एवढंच लक्षात ठेवायचंय मैत्रिणींनो, हे पहा ही नथचा जो आपला गळा आहे ना तो नथीपेक्षा कुठं आला पाहिजे, वरती आला पाहिजे। आता 4 पर्यंत आपण बोटनेकचा गळा घेऊ शकतो, 4 ते 4.5 पण आपण घ्यायचा आहे। 4 इंचाचा गळा बोटनेक, गळ्याची उंची घ्यायची 4 इंच। त्यानंतर खालच्या बाजूने सुद्धा 4 इंचाचा असा पॉइंट टाकून घ्यायचा आहे। 4 इंचाचा पॉइंट टाकून घेतल्यानंतर असा हा एक चौकोन तयार करून घ्यायचा। असा चौकोन तयार करून घेतल्यानंतर
आता आपल्याला बोटनेकचा शेप द्यायचा आहे। आता तो शेप मी कसा देणार आहे, तर तो शेप मी 1.25 इंचावरून राऊंड शेप देऊन घेणार आहे, गोलाकार। या पद्धतीने झाला आपला बोटनेक। आता आपण याची कटिंग पण करूयात। आता ही तर कटिंग झालेली। आता डायरेक्ट आपल्याला काय करायचंय मैत्रिणींनो, हे बोटनेकचा आकार आहे त्याच्यावर आपल्याला बॅक साइड ठेवून घ्यायची या पद्धतीने। आता आपल्याला हे कशा पद्धतीने ठेवायचे ते पण पाहून घ्यायचंय। आपण काय केलं, सुईच्या म्हणजे जी सरळ बाजू आहे ती ठेवली आणि त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं। आता अस्तर म्हणजे ते कसं ठेवायचं, तो नथीचा पॉइंट आहे ना मध्य, तो घ्यायचा आहे अगोदर आपल्याला। नथीचा जो मध्य आहे तो घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे जो नथीचा भाग आहे तो आपल्या नेमकी एकदम मध्यभागी आला पाहिजे, बॅक नेकच्या एकदम सेंटरला आला पाहिजे। त्या पद्धतीने नथीचा भाग आपल्याला काय करायचंय, सेट करून घ्यायचंय। हे पहा ह्या पद्धतीने। आणि आपण चौ बाजूनी काय करूया, पिना लावून घेऊया, म्हणजे आपला जो कपडा आहे तो सरकणार नाही। जेवढं जमन तेवढं आपण पिना लावून घ्यायचे। आता ही खालची बॉर्डर सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहिजे, बरोबर ठेवायचे। जर मी आता हा ब्लाऊज पूर्ण शिवला असता तर मला काही करता आलं नसतं, पण देवाच्या कृपेने मी ब्लाऊजचा बॅक नेक स्टिचिंग केलेला नव्हता, त्याच्यामुळे आपण बोटनेक ब्लाऊज नक्कीच तयार करू शकतो। बॅक साइडला बोटनेक पहा। आता मी या पद्धतीने सेट करून घेतले। अगोदर आपण काय करू, खालचा जो गळा आहे म्हणजे खालची जी कमरपट्टी त्याला शिवून घेऊ, स्टिचिंग करून घेऊ या पद्धतीने खाली स्टिचिंग झाल्यानंतर आता आपल्याला हे उलट करून घ्यायचं। अगोदर जाजेचा कपडा कटिंग करायचं, कटिंग केल्यानंतर पिना काढून घ्यायच्या। ह्या आपण काय करायचं, आता ह्या पिना वगैरे काढून घ्यायच्या आणि जो कपडा आहे जे अस्तर आहे ते उलट करायचं, आणि म्हणजे जो आपला जो बॅक साइड आहे तो एकदम सरळ येईल। त्यानंतर खालच्या बाजूने कंबरेला आपल्याला काय करायचं, एक दाब शिलाई देऊन घ्यायची। आता ही दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला जे चहू बाजू आहेत ब्लाऊजचे किंवा आपले बॅकनेकचे चहू बाजू आहेत ते आपण जसं आपण अस्तरचा ब्लाऊज स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने अगोदर काय करायचं, व्यवस्थित सर्व बाजूनी या पद्धतीने व्यवस्थित करायचे। फक्त कुठेही जो ब्लाऊज पीस आहे तो गोळा होऊ द्यायचा नाहीये। आणि अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल आकार पद्धतीने आपण हा सुद्धा गळा कटिंग करून घेतलाय की नाही, त्यानुसार आपल्याला व्यवस्थित काय करायचंय। हे पाहिजे काय झालं, थोडासा कपडा कमी झाला आहे, कमी झालेला, तर पुन्हा आपण व्यवस्थित आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित गोलाकार पद्धतीने व्यवस्थित 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिनने चौबाजूने आपण काय करूया, एक शिलाई देऊन घ्यायची। हे पहा ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने दिलेली आहे त्याच पद्धतीने देऊन घ्यायची आहे, पण असं शिलाई द्यायची की आपला कपडा गोळा होऊ नये। आणि त्यानंतर जो जादाचा कपडा आहे ना बाजूचा तो पण कटिंग करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कटिंग करायचं आहे। आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला एक जो गळा आहे त्याला काय करायचं आहे, पाइपिंग करायची। आता पाइपिंग करा किंवा पट्टी करा, दोन्ही पण करू शकता। मी काय करते आहे, ही पट्टी घेतलेली आहे दुमडून, आपण अगोदर हिला टिप मारून घेऊ दुमडून या पद्धतीने। तुम्ही तिथे रेडीमेड पाइपिंग सुद्धा यूज करू शकता मैत्रिणींनो। ही पाइपिंग म्हणजे ही पट्टी किंवा पाइपिंग म्हणू शकता बरं का। मी आता याला गोट मारणार नाही आहे, गोट किंवा पाइपिंग करणार नाही आहे। मी ही पट्टी आहे ती 1.5 इंचाच्या शिलाई मार्जिनने अगोदर स्टिचिंग करून घेणार आहे।
शिवून घेतल्यानंतर त्याला छोटे छोटे कट देणार आहे, जिथं आपण शिलाई दिली त्याच्या आतमध्ये. शिलाई दिल्यानंतर पुन्हा आपण ते पूर्ण कपडा हे आतमध्ये दुमडून त्याला वरतून ताप शिलाई देऊन घेणार आहे. हे पाहू शकता ह्या पद्धतीने. त्यानंतर आपण अगोदर आता जे पाठीचे टक्स आहेत ते देऊन घेऊया. ते कसे द्यायचे ते पण सांगते. 4 इंचांनी 4 इंचाचा एक पॉईंट घेतला मध्यावरून. त्यानंतर आता उंची आपण 3.5 इंच घेऊया टक्सची, कारण की जे आपली बाहेर म्हणजे नथ आहे नथीच्या खालीच आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे बॅक साईडचे. त्यानंतर अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने तिरके टक्स वरती काढून घ्यायचेत. एकदम व्यवस्थित आपल्याला हे टक्स आहेत ते देऊन घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही जर आपला हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला असेल तर खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर ह्या ब्लाऊज बॅकनेक डिझाईनचा जर तुम्ही फ्रंट पार्ट कटिंग पाहिला नसेल ते पण आपल्या चॅनलवर जाऊन पहा, किंवा मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, तिथे जाऊन तो व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला ही बॅकनेक डिझाईन कशी वाटली मला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओ प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.